नमस्कार. सहकारी संस्थेचा सदस्य म्हणून आपल्याला हे जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे की संस्थेचा पैसा नेमका कुठे जातोय, कसा वापरला जातोय. आज आपण याच आर्थिक पारदर्शकतेच्या मुळाशी जाणार आहोत. आपण समजून घेऊया की सहकारी संस्थांचे हिशेब आणि त्यांची तपासणी नेमकी कशी काम करते. आणि हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे, नाही का? कारण बाहेरून सगळं छान दिसतंय, पण संस्थेची आर्थिक तब्येत आतून खरंच चांगली आहे का? ती प्रगती करतेय की नाही, हे नेमकं ओळखायचं तरी कसं? याचं उत्तर तसं अगदी सोपं आहे. ते म्हणजे संस्थेची हिशेब पुस्तकं आणि त्या हिशेबांची होणारी निष्पक्षपाती तपासणी. ही दोनच साधनं आहेत जी संस्थेच्या आर्थिक स्थितीचा एकदम खरा आणि स्पष्ट आरसा दाखवतात. तर मग आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत? चला बघूया. सगळ्यात आधी आपण हिशेब म्हणजे काय ते पाहू, मग संस्थेच्या पुस्तकांचे प्रकार बघू, त्यानंतर आर्थिक पत्रके, ऑडिटची संकल्पना आणि त्याचे फायदे काय आहेत, आणि शेवटी त्यातून संस्थेला वर्ग कसा मिळतो हे सगळं टप्प्याटप्प्याने पाहू. बरं, तर सुरुवात करूया. आपल्याला माहीत आहे की सहकारी संस्थांचा मुख्य उद्देश काही नफा कमवणे नसतो, पण त्या चालतात त्या सभासदांच्याच पैशांवर. त्यामुळे प्रत्येक पैशाचा हिशोब अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने ठेवणं त्यांच्यासाठी बंधनकारक आहे. तरच संस्थेची आर्थिक स्थिती कशी आहे याचा आढावा घेता येतो. आता संस्थेच्या आर्थिक नोंदींचा पाया म्हणजे तिची हिशेब पुस्तकं. संस्थेचा प्रत्येक व्यवहार, अगदी छोटा असो किंवा मोठा, तो इथेच नोंदवला जातो. आणि ही पुस्तकं मुख्यत्वे दोन प्रकारची असतात. म्हणजे बघा, संस्थेचा संपूर्ण आर्थिक प्रवास खरं तर याच पुस्तकांपासून सुरू होतो. प्रत्येक रुपया कुठून आला आणि कुठे गेला याची सगळी कहाणी इथेच लिहिली जाते. आणि हीच नोंदणी संपूर्ण व्यवहारात पारदर्शकता आणते. आता यात एक गंमत आहे. इथे दोन प्रकारची पुस्तकं आहेत. एक म्हणजे वैधानिक पुस्तकं. ही कायद्यानेच बंधनकारक आहेत, म्हणजे ती ठेवावीच लागतात, नाहीतर संस्थेवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. आणि दुसरी आहेत अवैधानिक पुस्तकं. ही संस्था आपल्या सोयीसाठी आणि कामकाज अधिक सोपं व्हावं यासाठी ठेवते. चला आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया. रोजच्या नोंदी तर झाल्या, पण त्यातून वर्षाच्या शेवटी संस्थेचं संपूर्ण आर्थिक चित्र कसं उभं राहतं हे पाहण्यासाठी काही खूप महत्वाची पत्रकं तयार केली जातात. तर यातलं सगळ्यात महत्वाचं आहे ते 23 पत्रक. हे म्हणजे एक प्रकारे फायनल अकाउंट बनवण्याआधीची एक सेफ्टी चेक आहे. सगळ्या जमा आणि नावे रकमांची बेरीज जुळतीये की नाही हे इथे तपासलं जातं. यामुळे पुढे होणाऱ्या मोठ्या गणितीय चुका टाळता येतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक गणिती चेकपॉइंट आहे. हिशेबाची गाडी पुढे जाण्याआधी इथे थांबते आणि सगळं बरोबर आहे की नाही हे तपासलं जातं. आणि यामुळेच पुढची महत्वाची पत्रकं अगदी अचूक बनतात. 23 पत्रकानंतर दोन मुख्य पत्रकं तयार होतात. पहिलं म्हणजे नफा-तोटा खातं. हे काय दाखवतं तर वर्षभरात संस्थेनं किती कमावलं आणि किती गमावलं. आणि दुसरं म्हणजे ताळेबंद पत्रक, जे दाखवतं की आजच्या तारखेला संस्थेकडे किती मालमत्ता आहे आणि किती कर्ज आहे. हे संस्थेचं आर्थिक आरोग्य दाखवतं. आणि हे वाक्य ताळेबंदाचं महत्त्व अगदी अचूकपणे सांगतं. जसं आरशात आपलं स्पष्ट प्रतिबिंब दिसतं, तसंच ताळेबंदात संस्थेची आर्थिक परिस्थिती जशीच्या तशी, कोणतीही लपवाछपवी न करता स्पष्ट दिसते. यामुळे सभासदांना, कर्ज देणाऱ्या बँकांना आणि सरकारलाही संस्थेच्या आर्थिक स्थितीची खरी कल्पना येते. संस्थेवर विश्वास ठेवायचा की नाही याचा निर्णय घेण्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा असतो. आता हिशेब तर तयार झाले, पण ते खरे आहेत आणि नियमानुसारच बनवले आहेत याची खात्री कशी करायची, बरोबर? इथेच ऑडिट म्हणजेच हिशेब तपासणीची अत्यंत महत्त्वाची भूमिका सुरू होते. ऑडिट म्हणजे एक स्वतंत्र आणि निष्पक्षपाती तपासणी. जी व्यक्ती ही तपासणी करते त्याला हिशेब तपासनीस किंवा ऑडिटर म्हणतात. तो एका पंचासारखा काम करतो, जो संस्थेने ठेवलेले हिशेब आणि कागदपत्र तपासून ते योग्य आहेत की नाहीत याचा निर्वाळा देतो. ऑडिटचेही वेगवेगळे प्रकार आहेत. वार्षिक ऑडिट हे कायद्याने बंधनकारक आहे. प्रत्येक संस्थेला ते करून घ्यावंच लागतं. मोठ्या संस्थांमध्ये सतत ऑडिट चालतं. तर अंतर्गत ऑडिट हे संस्थेच्या आतल्या आत चुका सुधारण्यासाठी आणि कार्यपद्धती अधिक चांगली करण्यासाठी केलं जातं. तर मग या सगळ्या तपासणीचा नेमका फायदा काय आणि त्यातून संस्थेच्या हातात काय लागतं? चला, ह्या प्रक्रियेचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग पाहूया. ऑडिटचे फायदे खूप आहेत.
यामुळे केवळ चुकाच नाहीत तर होणारी फसवणूक आणि गैरव्यवहार वेळीच उघडकीस येतात, ज्यामुळे सभासदांचे कष्टाचे पैसे सुरक्षित राहतात. व्यवस्थापनावर एक प्रकारचा वचक राहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सभासदांचा आणि बाजाराचा संस्थेवरील विश्वास वाढतो. ऑडिट पूर्ण झाल्यावर हिशेब तपासणीस संस्थेच्या कामकाजाला गुण देतो. ही एक प्रकारे संस्थेची वार्षिक परीक्षाच असते, जिथे तिच्या वर्षभरातल्या कामगिरीचं मूल्यांकन केलं जातं. आणि हे गुण कसे दिले जातात ते बघा. भांडवल रचनेसाठी 20 गुण, आर्थिक स्थिरतेसाठी सगळ्यात जास्त म्हणजे 40 गुण, कारण तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. व्यवस्थापनासाठी 15 आणि एकूण कामकाजासाठी 25 गुण आहेत. या एकूण गुणांवरून संस्थेला अ, ब, क किंवा ड असा वर्ग मिळतो. हे संस्थेच्या त्या वर्षाच्या कामगिरीचं अंतिम रिपोर्ट कार्ड असतं. अ वर्ग म्हणजे उत्कृष्ट कामगिरी, जी सभासदांसाठी अभिमानाची बाब आहे. तर ड वर्ग म्हणजे धोक्याची सूचना, की संस्थेच्या कारभारात गंभीर सुधारणांची गरज आहे. तर मग या संपूर्ण विश्लेषणावरून एक विचार करण्यासारखा प्रश्न समोर येतो. एखाद्या संस्थेचं यश केवळ तिच्या ध्येयांवर अवलंबून असतं, की सभासदांच्या पैशांप्रती असलेली आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि अशी काटेकोर तपासणी यावर? कदाचित यशस्वी सहकाराचं खरं रहस्य इथेच दडलं असतं.